11. शाही मिजाशीने दरवळणाऱ्या मोगली ऐश्वर्याने झगमगणाऱ्या लाल महालावर अवकळा पसरली होती. अब्दुल फत्तेच्या प्रेताभोवती बेगमांचा आक्रोश उसळला होता. रात्रीच्या अंधारात मारल्या गेलेल्या बेगमा, दासी, खोजे यांची वस्त्राच्छादित प्रेते दफनाची वाट पाहत होती. खुद्द शास्ताखानाच्या उजव्या हाताची 3 बोटे तुटली होती. हकीमाने मलमपट्टी केलेल्या हाताकडे खान हताशपणे पाहत होता. अजून खानाच्या अंगाचा कापरा गेला नव्हता. साऱ्या छावणीत एकच गडबड उडाली होती. शिवाजीने रात्री लाल महालावर हल्ला केला यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. सारे सरदार लाल महालासमोर गोळा झाले होते. सरदारांना पाहताच खानाचा क्रोध उफाळला. सरदारांच्या गाफीलपणामुळे हा प्रकार झाला असा खानाचा पक्का समज झाला होता. शास्ता खान खुद्द औरंगजेबाचा रिश्तेदार आता थोट्या हाताने औरंगजेबासमोर कोणत्या तोंडाने जायचे याचा शास्ता खानाला विचार पडला होता. आपल्या मुलाचे बेगमांचे दफन करून शास्ता खान लाल महालात आला. रात्र पडू लागली तसा त्याचा धीर सुटू लागला. सारी रात्र त्याने आणि लाल महालाने जागून काढली. खानाची फौज कोंढाण्याजवळ येताना दिसताच राजांनी इशारत दिली. फौज फारशी नव्हती. राजांनी गडाचे दरवाजे उघडेच ठेवायला सांगितले. तटावर कोणी माणूस दिसत नव्हता. गडावर भगवे निशाण फडकत नव्हते. मोकळे दरवाजे आणि निर्मनुष्य तट पाहून खानाचे सैन्य पुढे झेपावले. शिवाजी गड सोडून पळून गेला असाच त्यांचा समज झाला. क्षणाक्षणाला खानाचे सैन्य पुढे सरकत होते. आघाडीच्या हत्तीवर मोगली ध्वज फडकत होता. खानाचे सैन्य गडापाशी येऊन भिडले. वाट भरून सैन्य वर येत होते आणि अचानक हर हर महादेवच्या गर्जनेने कोंढाणा भरून गेला. खानाच्या सैन्याने वर पाहिले. त्यांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. गडावर भगवा ध्वज फडकत होता. तोफांचे आवाज, धुराचे ढग उठू लागले. आघाडीचा हत्ती तोफेच्या गोळ्यात सापडला. तोफा सारख्या धडाडत होत्या. बिथरलेल्या घोड्यांच्या टापांखाली मोगल सैन्य सापडत होते. खानाच्या सैन्याची दुर्दशा उडून गेली. माघार घेईपर्यंत निम्मी फौज हकनाक बळी पडली. खानाच्या सैन्याने कशीबशी माघार घेतली. तोच गडाच्या दरवाजातून घोडदळ बाहेर पडताना नजरेत आले. खानाच्या सैन्याचा उरला धीर सुटला आणि फौज जीव घेऊन पळत सुटली. राजे हा विजय समाधानाने गडावरून पाहत होते. शिवाजी राजांपाठोपाठ गेलेल्या सैन्याची दाणादाण झाल्याची वार्ता पुण्यात आली. शास्ता खान ते ऐकून पुरा धास्तावला. आता त्याचा कुणावरही विश्वास राहिला नव्हता. तो म्हणाला, गनीम खाशा डेऱ्यापर्यंत येई तो कुणी वजीर हुशार नाहीत, कोणी खबरदार नाहीत. अवघे फितव्यात मिळाले. आज त्या शिवाजीनं बोट तोडली. उद्या मागती येऊन शिर कापून नेईल. दगेखोर आणखीन दगा देईल. लष्कराचा इतबार राहिला नाही. या लोकांबरोबर राहणं जमणार नाही. खानाने आवराआवर केली आणि तिसऱ्याच दिवशी त्याने पुण्याचा आपला मुक्काम हलविला. जसवंत सिंगाला काही फौजेनिशी पुण्यात शिवाजीचा पराभव करायला ठेवून खान औरंगाबादेला वाटेला लागला. त्याला आता पुण्यात ठेवून घेण्याचे सामर्थ्य कुणात उरले नव्हते. खानाच्या छाप्यात जे जखमी झाले होते त्यांना कोंढाण्याला ठेवून राजे राजगडावर आले. गडावर एकच आनंद उसळला. खानाची बोटे तुटली व तो पुण्याहून गेला. ही बातमी 2 दिवसांत गडावर आली. राजे ती बातमी ऐकून नाराज झाले. त्यांचा असा समज होता की अंधारात केलेला वार कारीगर झाला असेल. राजे म्हणाले, श्री जगदंब कृपेनं फत्ते होऊन आलो. शास्ता म्हणजे शिक्षा. पातशहाने नाव ठेविलं, पण नावाप्रमाणे खानानं करामत केली नाही. आम्ही शास्ता खानास शास्त केली. जे पातशहास जमलं नाही ते आम्ही शास्त करून नाव रुजू केलं. शास्ता खानाच्या पराभवाच्या आनंदार्थ जिजाबाईंनी साखर वाटली आणि गडावरून तोफांच्या फैरी झाडल्या गेल्या.
सायंकाळी राजे एकटेच महाली होते. पुतळाबाई महालात आल्याचे पाहून राजांना आश्चर्य वाटले. पुतळाबाई आल्या, महाली येऊन उभ्या राहिल्या. राजे नुसते पाहत होते. पुतळाबाई राजांची नजर टाळीत होत्या. वाढत्या क्षणाबरोबर त्यांच्या मनाचा गोंधळ वाढत होता. तो असह्य होऊन पुतळाबाई एकदम म्हणाल्या, जाते मी. पुतळाबाई दारापर्यंत गेल्या आणि एकदम हाक आली, पुतळाबाई वळल्या. राजांनी विचारले, काय मनात होतं? काही नाही. राजे उठले. पुतळाबाईंच्या जवळ जात ते म्हणाले, शत्रूंच्या हालचाली, त्यांचे मनसुबे आम्ही जाणतो, पण आम्हाला आमच्या माणसांचं मन जाणता येत नाही. सांग ना, का आली होतीस? पुतळाबाई म्हणाल्या, आपण मोहीम जिंकलीत आणि मी मात्र अडचणीत सापडले. कसली अडचण? मला काही समजत नाही. आपण गडावरून गेलात, मनाला चैन पडेना. नाही ते मनात येऊ लागलं. तेव्हा तशीच खाली देवीच्या देवळात गेले. नवस बोलून मोकळी झाले. राजे हसले. पुतळाबाईंचा चेहरा उंचावत ते म्हणाले, मग त्यात एवढं संकोचायचं काय कारण? नवस फेडून टाका. पुतळाबाई रडकुंडीला येऊन म्हणाल्या, तीच तर खरी अडचण आली ना. मला नवस फेडता येत असता तर केव्हाच फेडला असता. म्हणजे काय बोललीस तू? अक्कलच कमी. गेले हवं ते बोलून. मी बोलले, यात यश मिळू दे. आम्ही दोघे तुझी खणा नारळांनी ओटी भरू. राजे गंभीरपणाचा आव आणीत म्हणाले, हे मात्र खरंच कठीण दिसतं. त्यात थोरल्या राणीसाहेबांना कळलं तर पाहायलाच नको. मला भीती वाटते, ती त्यांच्याच रागाची. राजे हसून म्हणाले, पुतळा, काळजी करू नकोस. आम्ही काहीतरी वाट जरूर काढू. खरं, अगदी खरं. बावड्या पुतळाबाई नकळत हसून गेल्या. ते समाधान पाहून राजे मोहरले. पुतळाबाई म्हणाल्या, जाते मी, नाहीतर चौकशी होईल. एवढं भ्यायचं काय कारण? जरा बैस ना. तुझ्याबरोबर बोलायला आम्हाला फारसा वेळ मिळत नाही. नको, जाते मी. पुतळाबाई निश्चयाने वळल्या. त्याच वेळी त्यांचा हात पकडला गेला. पुतळाबाईंचे सारे अंग शहारून उठले. हाताला कंप सुटला. कानांवर शब्द आले, पुतळा, ही आमची आज्ञा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजे स्नान पूजा आटोपून खाली आले. जिजाबाई आपल्या महाली बसल्या होत्या. शंभूबाळ मांडीवर होता. बैठकीजवळ सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, काशीबाई उभ्या होत्या. राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. शंभूबाळांनी उठून राजांना नमस्कार केला. शंभूबाळांना जवळ घेत राजांनी विचारले, मासाहेब, इथं तर सारेच जमलेत. काय बेत? अरे बेत कसला, तू आलास. तशाच मुली पाया पडायला आल्या होत्या. मग काही हरकत नाही, राजे म्हणाले. आबासाहेब, शास्ताखानाची बोटं तुटली? शंभूबाळांनी विचारले. हो. तुम्ही तोडली? हो. मग त्याला मारलंच का नाही? सारे हसले. राजे म्हणाले, आम्हाला जमलं तेवढं केलं. तुम्ही मोठे झालात की उरलेलं काम करा. मासाहेब, आम्ही मोहीम फत्ते केली, पण एक काम राहून गेलं. कसलं? खानावर चालून जाताना गड सोडताना आम्ही देवीला नवस केला की काम फत्ते झालं तर खणा नारळांनी जोडीनं ओटी भरू. मग बाबा, उगीच दिरंगाई नको. आज शुक्रवार आहे खरा. संध्याकाळी जाऊन ओटी भरून या. पुतळाबाई उभ्या जागी लाजल्या होत्या. त्या राजांची नजर टाळीत होत्या. 2 प्रहरी राजे सोयराबाईंना म्हणाले, संध्याकाळी पद्मावती माचीवर जायचं ना? खरं सांगू, सोयराबाई म्हणाल्या, गड चढणं उतरणं नको वाटतं. धाप लागते. तसं काही खास कारण नाही ना? चला, काहीतरीच तुमचं. राजे म्हणाले, ठीक आहे, आम्ही धाकट्या राणीसाहेबांना घेऊन जाऊ. संध्याकाळी राजे पुतळाबाईंसह गडाखाली माचीवर उतरले. पूजा साहित्य घेऊन मनोहारी मागे उभी होती. राजांनी आणि पुतळाबाईंनी देवीची ओटी भरली. पुतळाबाईंचा आनंद मनात सामावत नव्हता. धाकट्या राणीसाहेबांना एवढे आनंदी कुणी पाहिले नव्हते. कुणाला त्या आनंदाचे कारण कळत नव्हते.